2005ची ती गोष्ट. शाळेत मिळालेल्या एका साध्या पत्राने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं. घरच्यांनी शाळा बंद केली आणि आत्याच्या घरी पाठवलं. तिथे शेजारी राहणाऱ्या 35 वर्षाच्या रणजितजींशी ओळख झाली आणि आत्या घरी नसलेल्या त्या रात्री बंद खोलीत असा काही प्रसंग घडला ज्याने माझ्या आयुष्यात एक नवं वळण दिलं होतं. काय घडलं होतं त्या रात्री जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कोमल. माझं रूप एकदम गोरपान, बांधा अत्यंत बारीक आणि उंची सरासरीपेक्षा थोडी जास्तच होती. त्यामुळे काही जण मला चेष्टेने लांबसडक बांबू म्हणायचे. मी एका साध्या गावात लहानाची मोठी झाली. आमची परिस्थिती काही फार श्रीमंत नव्हती. माझे बाबा शेती करायचे. घरात आई, बाबा आणि माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा असलेला भाऊ, असं आमचं साधंसं कुटुंब होतं. ही गोष्ट आहे 2005ची. त्यावेळी मी शाळेत 12वीच्या वर्गात शिकत होते. वयाच्या त्या वळणावर मला एका मुलाने प्रेमाचं पत्र दिलं होतं. दुर्दैवाने ते पत्र माझ्या घरच्यांच्या हातात पडलं. बाबा प्रचंड संतापले. माझी काही चूक नसताना माझं कोणतंही ऐकून न घेता बाबांनी माझी शाळा कायमची बंदच करून टाकली होती. त्या एका पत्राने माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं होतं. घरात वातावरण इतकं गंभीर झालं होतं की आई, बाबा किंवा भाऊ कोणीही माझ्याशी साधेपणाने बोलत नव्हते. मी घरात असूनही एकटी पडले होते. 4 दिवसांनी माझ्या आत्या आमच्या घरी आल्या. माझी ही अवस्था पाहून त्यांनी घरच्यांची समजूत काढली आणि मला काही दिवसांसाठी आपल्या घरी घेऊन गेल्या. तिथून माझ्या आयुष्याची एक नवीन अध्यायाला सुरुवात झाली. आत्याच्या घरी फक्त आत्या एकट्याच असतात. आजोबांचे 1 वर्षापूर्वीच निधन झाले होते आणि त्यांचा मुलगा कामानिमित्त परदेशात राहत होता. आत्याच्या घराच्या अगदी शेजारीच रणजित नावाचा एक धिप्पाड आणि रुबाबदार माणूस राहत होता. रणजितचे वय सुमारे 35 वर्षे होते आणि त्यांची उंचीही 5 फूट होती. एकदम पैलवानासारखी धिप्पाड शरीरयष्टी होती. दिसायला ते अगदी एखाद्या खलीसारखी कणखर वाटायची. दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते आणि त्यांना रोहित नावाचा 2 वर्षाचा एक लहान मुलगासुद्धा होता. रणजितजी जेव्हा कामासाठी बाहेर जायचे तेव्हा आपल्या लहानग्या रोहितला माझ्या आत्याकडे सोपवून जायचे. कधीकधी रात्रीचे जेवणही ते आत्याच्या घरीच खायचे. माझी शाळा तर बंदच झाली होती. त्यामुळे आत्याच्या घरी आल्यावर अवघ्या 10 दिवसातच लहानग्या रोहितची माझी खूप छान मैत्री झाली होती. त्याच्यासोबत माझा वेळ खूप छान जायचा. रणजितजी जेव्हा जेव्हा रोहितला घ्यायला यायचे तेव्हा ते माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहायचे. त्यांच्या त्या नजरेत एक अनामिक आकर्षण असायचं. मलाही ते आतून खूप आवडायला लागले होते. आयुष्यात याआधी कोणत्याही पुरुषाचा असा सहवास मिळाला नव्हता. त्यामुळे माझे मनही हळूहळू त्यांच्याकडे झुकू लागले होते. एक दिवस मी आत्याशी गप्पा मारत असताना सहज विचारलं, आत्या, रोहितचे बाबा दुसरं लग्न का नाही करत? आत्या सुस्कारा सोडत म्हणाल्या, रणजितला अशी मुलगी हवी आहे जी त्याच्या लहानग्या रोहितला स्वतःच्या मुलासारखं सांभाळेल. पण अशी मुलगी त्याला अजून मिळाली नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, जी मुलगी रणजितच्या आयुष्यात येईल ना, ती राज करेल. आत्याचे ते शब्द माझ्या मनावर खोलवर कोरले गेले होते. आता माझ्या मनात रणजितबद्दल एक वेगळीच भावना निर्माण होऊ लागली होती. रात्रीच्या स्वप्नातही रणजितजींचा तो धिप्पाड चेहरा आणि रुबाबदार रूप मला दिसू लागलं होतं. त्यानंतर जेव्हा जेव्हा रणजितजी माझ्यासमोर यायचे ना, तेव्हा मी त्यांच्याकडे पाहून एक हलकीशी स्माईल द्यायचे. तेही मला पाहून गालातल्या गालात हसायचे. एक दिवस ते रोहितला माझ्याकडून आपल्या कडेवर घेत होते तेव्हा चुकून त्यांचा हात माझ्या शरीराला स्पर्श करून गेला. त्या एका स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात विजेची लहर धावून गेली होती. मी लाजून लाल झाले होते आणि घाईघाईने माझ्या खोलीत निघून गेले. रणजितजींनीही माझ्या चेहऱ्यावरचे ते भाव टिपले होते. त्यानंतर ही जणू रोजचीच गोष्ट झाली होती. रोहितला घेताना किंवा देताना रणजितजींचा तो उबदार स्पर्श मला जाणवायचा आणि मी लाजून मान खाली घालायची. आणि मग तो दिवस आला ज्याची मी आतून कुठेतरी वाट पाहत होते. त्या दिवशी माझ्या आत्या एका नातेवाईकांकडे गेल्या होत्या. संध्याकाळी शेजारच्या फोनवर आत्यांचा निरोप आला की कोमल, मला परतायला उशीर होईल. आजची रात्र मी इथेच थांबते. संध्याकाळी रणजित घरी येईल. तू त्याच्यासाठी आणि रोहितसाठी जेवण बनवून ठेव. हा निरोप ऐकताच
माझ्या छातीतील धडधड वाढली. मी मनातून खूप खुश झाले होते. संध्याकाळी 5 वाजताच मी अंघोळ करून तयार झाले. मी लाल रंगाची सलवार कमीज आणि लाल चुंदरी ओढली होती. केस छान विंचरून मी आरशात स्वतःला पाहिलं आणि रणजितजींची वाट पाहू लागले होते. संध्याकाळी 6 वाजता रणजितजी रोहितला घेऊन घरी आले. ते मला म्हणाले, कोमल, तू जरा दलिया बनवून रोहितला भरव आणि झोपव. मी आपल्या दोघांसाठी बाहेरून जेवण घेऊन येतो. मी होकार देत मान हलवली. ते निघून गेले. मी रोहितला प्रेमाने भरवलं आणि त्याला झोपून घेतलं. 7:30च्या सुमारास रणजितजींनी जेवण घेऊन परत आले. ते अंघोळीसाठी गेले आणि त्यांनी साधे धोती कुर्ता परिधान केले होते. आम्ही दोघांनी एकत्र बसून जेवण केले. जेवण झाल्यानंतर रणजितजी विचारू लागले, कोमल, आज मी कुठे झोपू? मी थोडं लाजत म्हणाले, तुम्ही बेडवर झोपा ना. रोहित आधीच तिथे झोपला आहे. तुम्ही त्याच्या शेजारीच झोपा. रणजितजी बेडवर जाऊन झोपले. मी त्यांच्यासाठी दूध गरम करून खोलीत घेऊन गेले. ते बेडवर रोहितच्या शेजारी आडवे झाले होते. मी दुधाचा ग्लास त्यांच्या हातात दिला आणि बाजूला असलेल्या सोफ्यावर जाऊन बसले. रणजितजींनी दुधाचा घोट घेतला आणि माझ्याकडे पाहत म्हणाले, अरे कोमल, तू तिथे सोफ्यावर का बसली आहेस? इथे ये ना, बेडवर झोप. माझ्या काळजात धडधडू लागलं. मी हळूच पावले टाकत बेडवर आली. एका कोपऱ्यात लहानगा रोहित झोपला होता आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला रणजितजींच्या शेजारी मी येऊन झोपले. काही मिनटं तशी शांततेत गेली. रणजितजी हळूच उठले आणि बाथरूममध्ये गेले. आतून बाहेर आल्यावर त्यांनी खोलीची लाकडी दरवाजा आणि अलवारपणे बंद केला आणि कडी लावून घेतली होती. त्यानंतर त्यांनी खोलीतील मुख्य लाईट बंद करून फक्त डिम लॅम्प सुरू ठेवला होता. मी बेडवर पडून झोपण्याचं नाटक करत होते, पण माझ्या काळजाची धडधड इतकी वाढली होती की तिचा आवाज मला स्वतःला ऐकू येत होता. रणजितजींनी हळूच पावले टाकत बेडवर माझ्या शेजारी येऊन झोपले. काहीच मिनिटात रणजितजींचा पाय माझ्या पायाला स्पर्श करू लागला. त्यांचा तो उबदार आणि मजबूत स्पर्श मला आतून शहारून टाकणार होता. मला पूर्ण समजलं होतं की रणजितजींचा मूड तयार होते आणि ते माझ्या प्रतिसादाची वाट पाहत आहेत. पण मी काहीच न बोलता, कोणतीही हालचाल न करता शांतच पडून राहिले होते. त्यानंतर रणजितजी अजून थोडे माझ्या जवळ सरकले. त्या 6 फूट धिप्पाड शरीरयष्टीचा उबदार स्पर्श माझ्या अंगाला जाणवू लागला होता. माझी छाती वेगाने वरखाली होत होती. रणजितजींना कदाचित पूर्ण कल्पना होती की मी जागीच आहे. त्यांनी हळूच आपला एक मजबूत हात माझ्या पोटावर ठेवला. त्यांचा तो अलवार स्पर्श हळूहळू माझ्या शरीरावर फिरू लागला. माझ्या अंगावर काटा आला होता. तितक्यात रणजितजी माझ्या अगदी जवळ झुकले आणि माझ्या कानात फुसफुसले, कोमल, मला माहीत आहे की तू जागी आहेस. आय लव्ह यू कोमल. ज्या दिवसापासून मी तुला पाहिले, पहिल्यांदा या घरात पाहिले ना, त्या दिवसांपासून मी तुझ्यावर मनापासून प्रेम करू लागले, पण कधी सांगायची हिंमत नाही झाली. रणजितजींचे ते प्रेमळ शब्द ऐकून माझ्या मनातील सर्वच भीती एका क्षणात गळून पडली. त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी माझा चेहरा हळूच आपल्याकडे वळवला. माझ्या डोळ्यात पाहत त्यांनी त्यांचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. मला 35 वर्षांच्या कणखर पुरुषाचा तो मखमली आणि नशेला स्पर्श मला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला होता. सुरुवातीला मी थोडी लाजत होते, पण काहीच वेळात मीही त्यांच्या तितक्याच प्रेमात साथ देऊ लागले होते. काही वेळ आमचा तो उबदार रोमॅन्स सुरू झाला. तितक्यात रणजितजींनी माझा हात आपल्या हातात घेतला. माझ्या डोळ्यात पाहिलं आणि अतिशय गंभीर आवाजात विचारलं, कोमल, तू माझ्याशी लग्न करशील का? मी लाजून गप्प राहिले आणि नजर खाली झुकवली. ते पुन्हा प्रेमाने म्हटले, कोमल, काहीतरी बोल ना. माझ्याशी लग्न करून माझ्या या लहानग्या रोहितची आई आणि माझ्या दुसऱ्या मुलाची आई होशील का? मी हळूच मान वर केली आणि लाजत फुसफुसले, मला खूप लाज वाटते. रणजितजींच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आलं. ते म्हणाले, ठीक आहे माझी जान, आता तुझी ही सगळी लाज मी पळवून लावतो. हे बोलून रणजितजींनी मला ओढून आपल्या मजबूत बाहूंमध्ये घेतलं आणि एकदम घट्ट मिठी मारली. त्या बंद खोलीत एका मध्यरात्री आमच्यातील सर्व संकोच आणि मर्यादाचा बांध पूर्णपणे फुटला होता. रणजितजींच्या त्या कणखर मिठीत मला एक वेगळी सुरक्षितता आणि प्रेमाची ऊब जाणवत होती. मी हे पूर्ण समर्पणाने त्यांना साथ दिली होती. त्या रात्री रणजितजींनी मला त्यांच्या प्रेमाच्या वर्षावात पूर्णपणे भिजवून टाकलं होतं. रोहित शेजारी शांत झोपला होता आणि आम्ही दोघे पहाटेपर्यंत एकमेकांच्या बाहूंमध्ये हरवून गेलो होतो.
सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा माझ्या आयुष्यात एक नवीन दिशा मिळाली होती. एका साध्या पत्राने माझी शाळा सुटली होती खरी, पण त्याच नशिबाने मला रणजितजींसारख्या एका प्रेमळ आणि कणखर जोडीदार मिळवून दिला होता. आज मी रणजितजींची पत्नी आणि रोहितची आई म्हणून अतिशय आनंदाने माझा संसार करत आहे. तर मित्रांनो, कोमल आणि रणजितजींच्या या सुंदर प्रेमकथेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन मसालेदार कथा दररोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.